नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. भिक्या हा मंजुळाच्या आईकडे आलेला असतो आणि तो मंजुळाच्या आईला म्हणतो की काय गं, मंजुळाला काही झालं का? ती काहीतरी विचित्रच बोलत होती. तर मंजुळाची आई म्हणते की थांब, आता मी तुझ्याकडं बघतेच. जे काही झालंय ना ते सगळं तुझ्यामुळे झालंय. आणि ती भिक्याला मारायला लागते. भिक्या कसा तरी जीव वाचवून तिथून निघतो आणि भिक्या जाता जाता म्हणतो की दोघीही अगदी सर्किट आहेत. तर इकडे विजय हा क्षमाला म्हणत असतो की हे बघ, असा कसलाही विचार करू नकोस, असं काहीही होणार नाही. क्षमा म्हणते की मला नेहमी सतत एक भीती वाटतेय. विजय म्हणतो की कसली भीती वाटते तुला? तर क्षमा म्हणते की मला नेहमी असं वाटत असतंय की स्वरा माझ्यापासून लांब जाईल. विजय म्हणतो की अगं, अशी कशी लांब जाईल? तुला मावशी आई म्हणते ती. तर क्षमा म्हणते की पण मंजुळाला तर ती आईच म्हणते ना, सांगा ना तुम्हीच. मावशी आई जवळची की आई? शेवटी आईच जवळची ना. खरं तर मला ती या घरातच नकोय. त्यावर विजय म्हणतो की हे बघ क्षमा, तू फक्त आपल्या स्वराचा विचार करतीये. पिहूसुद्धा आपलीच आहे ना. आणि त्या मंजुळाबाई इथं थांबल्या त्या फक्त पिहूला गाणं शिकवण्यासाठी. आणि पिहूला काय, तर त्या दोघींनाही गाणं शिकवणार आहेत. बघ, या स्पर्धेची अंतिम फेरी ही जवळ आली आहे, त्यामुळे प्लीज असं काही करू नकोस. आणि तसंही त्यांचं काम झाल्यावर त्या निघूनच जाणार आहेत. क्षमा, समजा जर आज तू त्यांना घराबाहेर काढलं आणि स्पर्धेच्या अंतिम वेळी जर पिहू वाईट गायली, तर ती मोनिका या सगळ्याचं खापर हे तुझ्या डोक्यावर फोडेल. कळतंय ना तुला हे सर्व? तेव्हा क्षमा मनातल्या मनात म्हणते की मी मंजुळाला आता इथे राहू देणार नाही आणि मंजुळाला घराबाहेर काढण्याचं काम मी नाही तर मोनिका करेल. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. क्षमा तिथून रागाने निघून जाते. तर विजय तिला समजावण्याचा आणि थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु क्षमा थांबत नाही. विजय मनामध्ये म्हणत असतो की क्षमा, मी तुला काही गोष्टी आता नाही सांगू शकत. मंजुळा ही वैदेहीसारखी दिसते आणि स्वराला असं वाटतंय की वैदेही परत आली आहे. ती मंजुळाला आई म्हणणारच ग, कारण लहान आहे ती अजून. इकडे मल्हार मनामध्ये म्हणत असतो की विजयदादाने सांगून सुद्धा माझं मन ऐकायला तयार का नाहीये की मंजुळा ही वैदही नाहीये. आणि विठ्ठल मंदिरात जे काही घडलं त्याचा नेमका अर्थ काय होता? वाऱ्याने त्यांचा पदर पडावा आणि चक्क माझ्या हातून त्यांच्या कपाळाला कुंकू लागावं? काय आहे हे सर्व आणि या सगळ्याचा नेमका अर्थ काय? दादा म्हणतोय ते बरोबर आहे. मंजुळाबाई वैदही नाहीये हे मला पटवून देण्यासाठी त्यांच्या भावाला भेटायलाच हवं. आणि त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मला त्यांचा फोन नंबर मिळायला हवा. तर मल्हार हा मंजुळाच्या रूममध्ये आलेला असतो आणि मोनिका देखील मल्हारच्या मागावर असते. मल्हार मंजुळाच्या रूममध्ये आलेला असतो. मंजुळाची बॅग तो हातामध्ये घेतो. मनात म्हणत असतो की या बॅगेमध्ये मंजुळा ही वैदही नाही या असा कुठला तरी काहीतरी पुरावा नक्कीच सापडेल. मोनिका देखील मल्हारच्या मागोमाग आलेली असते आणि मोनिका आता मल्हारसमोर येऊन उभी राहते. मोनिकाला समोर बघताच मल्हारच्या हातातून मंजुळाची ती बॅग खाली पडते. तर मोनिका मल्हारला जाब विचारते की ही मंजुळाची बॅग तुझ्या हातात काय करतीये? कधी कधी तुला तिचा चेहरा काय दिसतो आणि आज चक्क तिची बॅग तुझ्या हातात? व्हॉट्स गोइंग ऑन मिस्टर कामत? तर मोनिकाच्या मनात विचार येतो की माझ्या आणि सनीच्या अफेअरबद्दल जे पुरावे आहेत ते तिने ह्या बॅगेत तर ठेवले नसतील ना. मल्हारला जर हे सापडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि पिहू ही त्याची मुलगी नाहीये हे लवकर कळेल त्याला. मोनिका पुन्हा एकदा मल्हारला विचारते की अरे मल्हार, मी काय म्हणतीये, तू इथे का आला होतास? निरंजन तिथे आलेला असतो तेव्हा मल्हार म्हणतो की निरंजन भाऊंना शोधत आलो होतो मी. मोनिका म्हणते की का? त्यावर मल्हार म्हणतो की ते गोळ्या आणि औषधांमुळे माझं डोकं जरा जड पडलं होतं ना, त्यामुळे निरंजन भाऊंना म्हणत होतो की माझ्या डोक्याला जरा तेल लावून द्या आणि म्हणूनच मी त्यांना शोधत इथे आलो होतो. तर खरं तर निरंजनच्या हातामध्ये तेलाची बाटली असते म्हणून मल्हारने हा उपाय सुचवलेला असतो. निरंजन सुद्धा म्हणतो की हो, मल्हार साहेब म्हटले होते मला. मोनिका म्हणते की बरं, जर तू निरंजनला शोधत इथे आला होता तर मंजुळाची बॅग तुझ्या हातात काय करत होती मल्हार? मल्हार म्हणतो की ही बॅग मंजुळाबाईंची असेल हे कशावरनं, आणि ही इथे फक्त पडली होती, ती मी उचलून ठेवत होतो. आणि निरंजन भाऊ, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की सामान असं बाहेर ठेवत जाऊ नका, कपाटा आहेत ना आपल्याकडे. बरं, आणले ना तुम्ही तेल, मला जरा डोक्याला मसाज करून द्या. आणि मग ती बॅग ठेवून मल्हार आणि निरंजन तिथून निघून जातात. तर इकडे मल्हार येऊन खुर्चीवर बसलेला असतो. निरंजन म्हणतो की मल्हार साहेब, ते डोक्याला तेल लावून द्यायचं होतं का? मल्हार म्हणतो की निरंजन भाऊ, ते मोनिकासमोर मी जे सुचेल ते बोलून गेलो. मला ॲक्च्युली त्या मंजुळाबाईंच्या भावाचा नंबर हवा आहे. काय नाव होतं त्याचं? त्यावर निरंजन म्हणतो की भिकाजी नाव आहे त्याचं. पण तुम्हाला कशाला हवा आहे त्याचा नंबर?
त्यावर मल्हार सांगतो की नाही, ते माझं जरा काम होतं त्यांच्याकडे. निरंजन म्हणतो की मालक, माझ्याकडं नाही बरं का त्याचा नंबर, पण मोनिका मॅडमकडे असेल बरं का नंबर, कारण तो ज्या धर्मशाळेत राहतो ना त्याचे पैसे मोनिका मॅडमच भरतात. मल्हार म्हणतो की नाही, मला मोनिकाला नाही विचारता येणार, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही मंजुळालाच विचारा ना, तुम्ही त्यांच्याशी बोला आणि त्यांच्याकडनं घ्या नंबर. त्यांना असं सांगा की तुमचा भाऊ जो धर्मशाळेत आहे ना त्यांना पाठवायचे वगैरे, त्यांचा नंबर हवा आहे असं काहीतरी सांगून द्या आणि मंजुळाबाईकडनं त्यांचा नंबर काढून घ्या. तर निरंजन मनामध्ये विचार करत असतो की मल्हार साहेबांना का हवा असेल भिकाजीचा नंबर. यातून जर त्यांना कळलं की मंजुळा ही भांडेवाली नाही तर खूप मोठी गडबड होईल. तर निरंजन हा मंजुळाला फोन लावतो. मंजुळा तेव्हा रस्त्यावरनं चाललेली असते आणि फोन बघून ती म्हणते की कोण फुकणीचा फोन करतोय, असं म्हणून ती फोन कट करून टाकते. निरंजन पुन्हा एकदा ट्राय करतो आणि यावेळी मंजुळा फोन उचलते आणि म्हणते की आग लागो तुमच्या त्या कार्डांना, मला नकोय तुमचं काही क्रेडिट कार्ड वगैरे, फोन ठेवा बरं तुम्ही. तर निरंजन म्हणतो की निरंजन बोलतोय मी. मंजुळा म्हणते की काय रे, मला कसं काय फोन केलास. तर निरंजन म्हणतो की मला ना भिकाजीचा नंबर हवाय. मंजुळा म्हणते की काय काम काय आहे त्याच्याकडं. निरंजन म्हणतो की तो ज्या धर्मशाळेत राहतोय ना तिथं माझ्या मित्राला पाठवायचे राहायला. तर मंजुळा मनात म्हणते की तो कुठे राहतोय धर्मशाळेत, त्या ढोलकीला तर मी याचंच सांगितलं होतं. तेवढ्यात आई तिथे येतात. आई म्हणतात की अरे मल्हार, मोनिका सांगत होती की तुझं डोकं दुखतंय, चल मी चेपून देते तुला. तर मंजुळाने मल्हारचा आवाज ऐकलेला असतो आणि ती मनामध्ये म्हणते की अरे देवा, म्हणजे या तुंतुण्याने मला फोन केलाय तर मल्हार साहेब तिथंच आहे, याचा अर्थ नंबर यांना नाही तर त्यांना हवाय. तर निरंजन विचारतो की देतीयस ना नंबर. तर मंजुळा म्हणते की वय वय पाठवते. असं बोलून मंजुळा फोन ठेवते. मंजुळा विचार करू लागते की मल्हार साहेबांना कशापाय हवाय नंबर, पण आधी त्या भिक्याचा नंबर पाठवते पहिल्यांदा तुंतुण्याला आणि मग भिक्याचा नंबर ती निरंजनला पाठवून देते. तर निरंजन मल्हारला म्हणतो की आलाय नंबर, मी पाठवतो तुम्हाला. मल्हार आईंना म्हणत असतो की आई आता मला बरं वाटतंय, मगाशी मी तिला म्हटलं होतं डोकं दुखतंय, पण आता मी गोळी घेतली, मला बरं वाटतंय, आता एक चक्कर मारून येतो बाहेर म्हणजे मला बरं वाटेल. तर मंजुळा इकडे भिक्याला फोन लावत असते आणि ती म्हणत असते की फोन उचल भिक्या, मल्हार साहेबांशी तुझं बोलणं होण्याच्या आधी आपल्या दोघांचं बोलणं व्हायला हवंय. त्यातच भिक्या फोन उचलतो आणि मंजुळा ही भिक्यासोबत बोलत असते. तर इकडे श्यामलाही तिथे आलेली असते आणि श्यामला फोनवर बोलत असते की मी दागिने घेऊन आले आणि मग दागिने बघितल्यावर सांगा मला किती पैसे होत आहे ते, मी आता लगेचच तुमच्या दुकानात पोहोचते. असं म्हणतात श्यामला जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मंजुळा तिथे उभी राहते आणि मंजुळाला समोर बघून मात्र श्यामला खूपच घाबरते. श्यामलाला असं वाटत असतं की ते वैदेहीचं भूत आहे. तर श्यामला म्हणत असते की ए बाई, मी तुझी माफी मागते. तर मंजुळा म्हणते की असं काय करतेस तू, काय झालंय तुला. श्यामला म्हणते की बाई मला सोडून दे, मी तुझी माफी मागते, नाही तर जीव जाईल माझा, आणि तू मला अशी सारखी सारखी दिसत नको ग जाऊस. आणि मंजुळा आणखी श्यामलाचा मजाक घेते. श्यामला ही खूपच घाबरलेली असते आणि हे बघून मंजुळा अजून त्याचा फायदा घेते. मंजुळा तिचे दोन्ही हात दाबते आणि म्हणते की ए टवळे, अशी कशी पळून जाशील आणि अशी कशी तुझी सुटका होईल, आता मी तुला कशी सोडते बघच तू. तर श्यामला म्हणत असते की तू मला सोड, तू माझ्या चुका पदरात घे पण मला सोड. तर मंजुळा म्हणत असते की बघ आता मी तुला कशी इथंच गाडते ते. श्यामला म्हणत असते की हे बघ, मी तुझ्याशी खूप वाईट वागले, मी तुझ्या पाया पडते पण तू मला जाऊ दे. असं म्हणून श्यामला तिथून पळायला सुरुवात करते. मंजुळा तिला थांबवत असते परंतु श्यामला ही खूपच घाबरलेली असते आणि ती तिथून पळत असते. तर मंजुळा विचार करू लागते की ही नक्की आहे तरी कोण, आणि मागच्या वेळी जेव्हा मला भेटली होती तेव्हाही अशीच माझी माफी मागत होती. निरंजन भाऊ म्हटला की ती वैदेही सेम माझ्यासारखी दिसायची, याचा अर्थ ही बाई नेमकीच वैदेहीशी काहीतरी वंगाळ वागली असणार आणि म्हणूनच तर सारखी पाया पडत होती. जर ही बाई पुन्हा एकदा गावली ना तर वैदेहीची सगळी गोष्ट समजेल आणि कदाचित माझ्याबद्दल सुद्धा काहीतरी समजू शकेल. पण आता ही गेली तरी कुठं सुटकून, आता हिला हुडकायचं तरी कसं. तर इकडे मल्हार हा भिक्याला भेटायला आलेला असतो. भिक्या म्हणतो की राम राम साहेब, एवढ्या पावसात तुम्ही मला बोलवलं, अहो मीच आलो असतो की घरी, माझ्या बहिणीने काही केलंय का, तुम्ही सांगत असाल तर मी लगेचच तिला घेऊन जातो. मल्हार म्हणतो की नाही नाही, मंजुळाबाईंबद्दल तर तक्रार काहीच नाही, अहो एवढ्या मोठ्या कलाकार आहेत त्या, स्वतःही इतकं उत्तम गात आणि आमच्या पिहूला सुद्धा छानच शिकवलंय त्याने, म्हणून तर आमची पिहू एवढं छान गाणं गाते. तर भिक्या म्हणतो की हो साहेब, तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो की लहानपणापासून तिला गाण्याची खूप आवड होती, सगळं काही स्वतः शिकली, घरची परिस्थिती नव्हती त्याच्यामुळे आईबाप काही शिकवू शकले नाही. साहेब, तुमच्या मोनिका मॅडम, त्यांना तिच्या कलेची खूप जाण, खूप उपकार झाले बघा तुमच्या आमच्यावर. मल्हार भिक्याला विचारतो की मला सांगा तुम्ही मूळचे कुठले, म्हणजे तुमचं नक्की गाव कोणतं.
तर भिक्या म्हणतो की अहो आम्ही सातारचे, आता तुमच्यापासनं काय लपवणार आम्ही. आई बाप होते तेव्हा कर्जाचा एवढा मोठा डोंगर, त्यातच आमचा बाप गेला आणि मग मला आणि माझ्या या लहान बहिणीला बाहेर पडावं लागलं कर्ज फेडण्यासाठी. मल्हार विचारतो की आणि तुमच्या घरी अजून कोण असतं, म्हणजे कोण कोण आहे तुमच्या घरी. भिक्या म्हणतो की मी, माझी बहीण आणि माझी आई आहे, पण ती गावाकडे आहे. भिक्या म्हणतो की साहेब तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारतो की हे सगळं तुम्ही मला का विचारताय, म्हणजे तुम्ही हे सगळं मंजुळाला पण विचारू शकत होते. मल्हार म्हणतो की हो, माझ्या डोक्यात असं आलं की पहिल्यांदा तुमच्याशी बोलावं आणि मग त्यांना सांगावं. मल्हार पुढे म्हणतो की मी असं सुचवलं होतं की मंजुळाबाई एवढ्या मोठ्या गायक आहेत, एवढ्या मोठ्या कलाकार आहेत, तर काही रेकॉर्डिंगच्या असाइनमेंट वगैरे असेल तर मी त्यांना देईल. पण म्हटलं एकदा त्यांना सांगायच्या आधी तुम्हाला सांगावं, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. भिक्या म्हणतो की खूप उपकार झाले तुमचे. मल्हार म्हणतो की आता तुम्ही त्यांना काही सांगू नका, योग्य वेळ आली की मी त्यांना बरोबर सांगेल. त्यावर भिक्या म्हणतो की ठीक आहे साहेब, आता तुमच्यासारखा एखादा नवरा माझ्या बहिणीला मिळाला ना तर माझं टेन्शन दूर होईल. मल्हार तिथून निघून गेल्यानंतर मंजुळा भिक्याकडे येते. मंजुळा म्हणते की काय रे, माझ्या लग्नाचा विषय काढून आगाऊपणा करायची काय गरज होती. माझ्या छाताडावर बसलेली ती म्हातारी काही कमी आहे वय. तर भिक्या म्हणतो की ते जाऊ दे, पण मला हे जरा काहीतरी वेगळंच दिसते. तो मल्हार कामात लईच चौकशा करत होता. म्हणजे तुझ्या म्हातारीच्या डोसक्यात आहे तसं काही तर नसेल ना. तर मंजुळा म्हणते की आपल्याला डोकं नाही आहे हे माहिती आहे ना, मग चालवायचा हट्ट कशा पायी. चला निघा आता. त्यावर भिक्या म्हणतो की हो जातो जातो, तेवढे चहाचे पैसे देऊन दे. ते तिथून भांडे घेऊन निघून जातो. तर मंजुळा म्हणत असते की डोक्याचा तर अगदी भुगा झालाय, कोणी आई म्हणतंय, कोणी बहन म्हणतंय, कोणी बायको म्हणतंय, तर काही मला भूत समजून पळून जात आहे. अगं मंजुळे, पण तू शेवटी आहेस तरी कोण. काहीही असलं तरी तू खूप जिद्दीची आहे आणि तू ते शोधूनच काढशील. आता हा समदा गुताडा मला सोडवायलाच हवा. तर इकडे मंजुळा जेव्हा घरी येते तेव्हा स्वरा म्हणते की बरं झालं आई तू आलीस, मी तुझीच वाट बघत होते. त्यावर मंजुळा म्हणते की बरं झालं तू मला इथेच भेटली, मला तुझ्याशी बोलायचंय. खरं तर मंजुळाला स्वरासोबत श्यामलाबद्दल बोलायचं असतं. स्वरा म्हणते की आई ते जाऊ दे, पण तू आधी म्युझिक रूममध्ये जा, मल्हार गुरुजी वाट बघताय तुझी. हे ऐकून मंजुळाला मात्र टेन्शन येतं. तर मंजुळा म्हणते की त्यांना नक्की काय बोलायचं असेल माझ्यासोबत. पोरी टिंगल करतीयस ना माझी. त्यावर स्वरा म्हणते की नाही ग आई, मी कशाला तुझी टिंगल करू. अगं खरंच मल्हार गुरुजी तुला बोलवताय, जा बरं तू. आणि मग मंजुळा मल्हारकडे जाते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, मल्हार जेव्हा मंजुळाला भेटतो तेव्हा तो मंजुळाला म्हणत असतो, तर मल्हार हा मंजुळाला म्हणत असतो की त्या दिवशी मंदिरामध्ये चुकून तुमच्या कपाळावर कुंकू लागलं गेलं त्यासाठी सॉरी. मंजुळा मनामध्ये म्हणत असते की पहिल्यांदा कोणीतरी बाप्या माणूस सॉरी म्हणतोय मला, जरा वेगळाच आहे. आणि हे काय होतंय मंजुळा तुला, आणि तुझ्या काळजाची एवढी ढोलकी का होते साहेबांशी बोलताना. खरं तर मंजुळा ही आता मल्हारच्या प्रेमामध्ये पडलेली असते आणि ती मल्हारकडे अगदी एकटक बघत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. तर तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.